नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मार्च 2020 बोर्डाची प्रश्नपत्रिका गणित भाग 2 वर्तुळ या प्रकरणावर आधारित आपण प्रश्न पाहत आहोत. बघा, प्रश्न पहिला ए आहे. दोन बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेमी आणि 3.3 सेमी आहे, तर त्यांच्या केंद्रामधील अंतर किती आहे? आता वर्तुळ जर बाह्यस्पर्शी असतील तर आपल्याला काय करावं लागते? त्यांच्या त्रिज्यामधील बेरजे एवढेच त्यांच्या केंद्रामधील अंतर असते. मग R1 अधिक R2 घ्यायचं. बेरजे एवढं अंतर म्हणजे R1 अधिक R2. मग R1 किती आहे? 5.5 आहे. R2 किती आहे? 3.3 आहे. दोघांची बेरीज करा, उत्तर किती येते? 8.8 सेमी. 8 पॉईंट किती आले? 8 सेमी. मग आपल्याला उत्तर आलेलं आहे. प्रश्न कसा लिहायचा? प्रश्न पहिला ए मधलं दुसरं बीट पर्याय कोणता आहे? त्यामधला सी पर्याय आहे. आपल्याला कोणता पर्याय लिहायचा? सी मार्क पर्याय आपल्याला याला लिहायचा आहे. एवढं जर लिहिलं तर तुम्हाला 1 मार्क हा पडतो आहे. आता प्रश्न पहिला बी पुन्हा 1 मार्कासाठीच विचारलेला आहे की चौकोन एबीसीडी हा चक्रीय आहे. जर कोण बी बरोबर 110 अंश आहे तर कोण बी चं माप आपल्याला काढायचं आहे. आता चक्रीय चौकोन म्हणला, एबीसीडी हा चक्रीय चौकोन आहे. आता चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण काय असतात? पूरक असतात. आपण प्रमेय बघितलेला आहे की चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण पूरक असतात. म्हणून आपल्याला कोण ए अधिक सी बरोबर 180, कोण बी आणि डी बरोबर सुद्धा काय 180. सम्मुख म्हणजे समोरासमोरचे कोण. आता बी चं माप दिलेलं आहे. बी चं माप किती आहे? 110 अधिक कोण डी चं माप आपल्याला काढायचं आहे, बरोबर किती आहे? 180. डी बरोबर आहे 180 मधून 110 काढून टाका. मग कोण डी बरोबर किती आले? 180 मधून 10 आपण काढून टाकले म्हणजे किती आले? 70 अंश. म्हणून डी चं माप किती अंश आलेलं आहे? 70 अंश. 1 मार्काचं हे सुद्धा गणित आहे. अशा पद्धतीने सोडून पाहायचं. गणिताला जेवढा सराव होईल तेवढा अतिशय महत्वाचा आहे. सराव करून बघा. तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र.